कॉलेजला सुट्टी झाली आणि मी निघालो माझ्या गावी। ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती। 12-14 तासाच्या संघर्षानंतर आपण फायनली इथे आलो आहे रत्नागिरीला। तुझ्या चेहऱ्यावरून बघू शकता किती घाम फुटला याला। तू बोला मराठी मा कुठले मराठी मा कसं नाही काय तरी कसं आहे मित्रमंडळी बोलून द्या एकदा। सगळं चांगलं 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 ढुढून गेली 14 घंट्याच्या मोठा संघर्ष केला बोलायला आपण संघर्ष जातोय। तर आपण बसमध्ये बसून गेलोय आणि आपण आता घरी जायला निघालोय। त्यांना कळत नाहीये काय बोलू काय नाही मराठीमध्ये, म्हणून ते शांत बसले हो करून काम चालू राहते। बाकी तुम्ही बाहेर बघा। आता आपण बसमधनं उतरलोय, आपण आता पोहोचलोय बाव नदीवर। ही तुमच्या मागे जी येती काजवी नदी आहे, ती काजवी नदी आता इकडनं भेटेल, तिथे पुढे जाईल आणि तिकडनं भेटेल बाव नदीला। बाव नदी म्हणजे बावन नदी जिथे भेटती, म्हणून त्यांना त्या नदीला नाव दिलेलं आहे बाव नदी। आता इथे आम्ही फोटो पाडत होतो, हे फोटोग्राफर आमचे अँगल्स चेंज करून पाडतात ते। मग एवढा प्रवासानंतर आम्ही घरी आलो आणि जेवण बनवायला घेतलं। जेवण बनून झाल्यावर आम्ही जेवलो आणि प्रवासाच्या थकव्यामुळे निवांतपणे झोपलो। दुसऱ्या दिवशी आम्ही धबधबा पाहायला जाणार होतो, पण रात्रीच पाऊस पडला। पावसासोबत विसड्या पण गळगळल्या। सकाळी मस्त चहा पिऊन आम्ही निघालो भटकंतीला। मैं तो चला जिधर चले रसा, मैं तो चला जिधर चले रस्ता। रस्ता संपला आणि समोरच सुंदर धबधबा दिसला। इथलं सौंदर्य अति मनमोहक आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुढचा प्रवासाचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतो।